नमस्कार मंडळी. आजच्या कथेचं नाव आहे फिल्टर. पण तत्पूर्वी एक रिक्वेस्ट होती, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बाकी लाईक आणि कमेंट करायचंच आहे. चला करूया सुरुवात. कथेचं नाव आहे फिल्टर. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रोहनने बाईक स्टार्ट केली. आज भयंकर राग येत होता. भयंकर चिडचिड पण होत होती. सगळं कसं मनाविरुद्ध घडत होतं. सरांनी आज चांगलंच ऐकवलं होतं. कळतही होतं की चूक त्यांची नाही, आपलीच आहे. पण तरीही अपमान सहन होत नव्हता. एकीकडे अपमान, राग आणि दुसरीकडे जी बातमी ऐकली होती त्याची भीती. शिंदेंचे शब्द सारखे सारखे आठवत होते. कंपनी ॲपलला देऊया, डील करूया. काही एम्प्लॉयांना सध्या त्याची गरजच आहे. या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपली कंपनी आता ॲपल कंपनी विकत घेणार आणि आपल्यापैकी काहींना आता नोकरी सोडावी लागणार. विचारानेच त्याचं डोकं दुखू लागलं. साहेब आपल्याशी नेहमीच असं वागत आले आहेत. 25% स्टाफ कमी केला तरी साहेब आपली त्यात वर्णी लावणारच. हा जॉब सुटला तर काय करायचं? दुसरीकडे कुठे नोकरी शोधायची? आज आपण एकटेच नाही, सगळाच स्टाफ नाराज झाला होता. खरं तर आपली कंपनी बरीच चालली आहे. मग साहेबांना पैशाचा एवढा मोह का झाला की आपली कंपनी सरळ त्या ॲपलवाल्याला विकून टाकायला निघालेत? त्याला आपल्या घरची सगळी परिस्थिती आठवली. काही दिवसांपूर्वीच त्याच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं होतं. त्या दोघा नवरा बायकोला किती आनंद झाला होता. गेल्याच आठवड्यात मुलीचं बारसं केलं. साधं सुद्धा नाही, हॉल बुक करून. जवळजवळ 40-50 हजार रुपये खर्च झाले होते त्यात. पण तेवढी चिंता नव्हती. नोकरी हातात आहे ना, मग पगार येतच राहणार. पण आज जो धक्का बसला होता त्याने मात्र त्याचे धाबे चांगलेच दणाणले होते. तसं डोक्यावर कर्ज नव्हतं, पण बँक बॅलन्स मात्र खाली झाला होता. बायकोसाठी, अनुपमासाठी हार केला होता. स्वतःला नवीन बाईक घेतली होती आणि त्यात बारशाचा एवढा खर्च. आता नोकरी गेली तर कसं होणार? तिच्या भविष्याचं काय? लगेच दुसरी नोकरी कुठे मिळणार? आणि मिळाली तरी एवढा पगार कसा मिळणार? बरं ती जवळ मिळेल की नाही? तिथे लोक चांगले असतील की नाही? सगळ्या विचारानेच डोकं दुखू लागलं. आजकाल मुलांचं शिक्षण सुद्धा किती महाग झालंय. तो आपल्या विचारांमध्ये चालला होता. समोरून क्रॉस करणाऱ्या 2 शाळकरी मुलींकडे त्याचं लक्षच गेलं नाही. त्या अगदीच बाईक समोर आल्या तेव्हा त्याने ब्रेक दाबला. तोही घाबरला, त्याही घाबरल्या. सुदैवाने कुणाचं काही नुकसान झालं नाही. पण मागच्या सगळ्या गाड्यांना अचानक ब्रेक लागल्यामुळे सगळेच जण वैतागले. अपघात होता होता राहिला. आता डोकं शांत ठेवूनच बाईक चालवायची असा त्याने विचार केला. पण डोकं शांत होतं कुठे? विचारांचे असंख्य किडे डोक्यात वळवळतच होते. घरी आला तेव्हा अगदी दमून गेला होता, कामापेक्षा जास्त विचारांनी. अहो आज उशीर झाला? अनुपमाने विचारलं. हो, आज ऑफिसमध्ये काम होतं, तो म्हणाला. माहितीये का, आज आपल्या पूर्वाने कूस बदलायचा प्रयत्न केला. ती लेकीचं कौतुक सांगू लागली आणि जेवण गरम करायला गेली. पण आज काहीही ऐकायचा त्याचा मूड नव्हता. तिने जेवण गरम करून आणलं. तो नेहमी विचारतो तसं त्याने विचारलं नाही. काय ग, तुझं जेवण झालं का? पिल्लू झोपली का? त्याने सरळ ताट हातात घेतलं, जेवायला सुरुवात केली. त्याच्या वागण्यातला बदल अनुपमाच्या लक्षात आला खरा. काय हो, काय झालंय? कसलं टेन्शन आहे तुम्हाला? तिने प्रेमाने विचारलं. त्यालाही खरं तर मनातल्या सगळ्या गोष्टी बायकोकडे बोलाव्याशाच वाटत होत्या. बोलतानाच त्याचा आवाज अगदी रुद्ध झाला. तिने पुन्हा एकदा विचारलं, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? त्याने मग मानेने हो असं सांगितलं. सांगा ना, काय झालंय? तिने काळजीने विचारलं. आज सकाळी ऑफिसमध्ये जायला उशीर झाला. नाश्ता करून गेलो नव्हतो. ॲसिडिटी वाढली, एकदम चक्कर येऊ लागली आणि कामात चूक झाली. सर खूप भडकले. काही बाई बोलले. त्यानंतर मग शिंदे म्हणजे आमचे मॅनेजर बाहेर येऊन म्हणत होते, आता सर सगळ्यांवरच वैतागलेत. म्हणत होते, स्टाफला कसलीच काळजी नाही, मलाच काय ते पाहावं लागेल. बहुतेक ना सर आमची कंपनी ॲपल कंपनीला विकून टाकणार आहेत आणि आता त्यात काही जणांची नोकरी पण जाणार आहे. साहेबांचा माझ्यावर तसाही राग आहेच. मला वाटतं मलाही कामावरून काढून टाकतील ते. तो म्हणाला तसं तिलाही एकदम टेन्शन आलं. काय हो, पण हे सगळं कधीपर्यंत होईल?
तिने काळजीने विचारलं. तसं शिंदे म्हणत होते की साहेब म्हणत होते की अगदी 2 दिवसातच सगळी व्यवस्था व्हायला हवी. तो म्हणाला, व्यवस्था? कसली व्यवस्था? तिने विचारलं. अगं म्हणजे मीटिंग, चर्चा, डॉक्युमेंट्स अशी व्यवस्था असणार. तो म्हणाला, अच्छा, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एवढं चांगलं काम करता, प्रामाणिकपणे काम करता. एखाद वेळेस चूक झाली म्हणून साहेब लगेच असा विचार करणार नाहीत हो. खरं तर माझीच चूक झाली. काल पिल्लू रात्रभर जागली, त्यामुळे पहाटे पहाटे डोळा लागला. सकाळी जागच आली नाही हो. त्यामुळे तुम्हाला नाश्ता डबा काहीच देता आलं नाही आणि म्हणूनच तुमची ऍसिडिटी वाढली आणि कामात चूक झाली. आता तिला बिचारीला वाईट वाटू लागलं. अगं अनु, ही गोष्ट तू मनाला लावून घेऊ नकोस. तू तरी बिचारी काय काय करणार? लहान बाळाला सांभाळणं किती कठीण काम असतं. त्यात माझी तशी काही मदत होतच नाही. उद्यापासून मी सुद्धा तुला कामात मदत करत जाईन हं. पण खरं सांगू, नोकरीचं खूपच टेन्शन आलंय मला. आता दुसरीकडे जॉब शोधायचा, तो जवळ मिळेल की नाही, तिथे लोक कसे असतील, सगळ्या विचारानेच टेन्शन येते ग मला. तो म्हणाला, हे पहा, टेन्शन घेऊ नका हो, सगळं ठीक होईल. मी काय म्हणते, मी पार्ट टाइम नोकरी वगैरे करू का हो? तिने काळजीने विचारलं. अगं पण बाळाला कुठे ठेवणार मग? नको नको, तिचे हाल व्हायला नकोत. तो म्हणाला, पण मग अचानकच नोकरी गेली तर काय हो करणार? तिने भीत भीत विचारलं. अचानक जाईल असं वाटत नाही. सर तसं करणार नाहीत. 3-4 महिने अगोदर तरी कल्पना देतील ते. तेवढे वाईट नाहीत ते. आणि मीही काही गप्प बसून राहणार नाही ना. काही ना काहीतरी करणारच, हातपाय हलवणारच. हे बघ, तू सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस. मला सांग, तू जेवलीस का? त्याने विचारलं. आता सगळं सांगून झाल्यानंतर त्याला हलकं हलकं वाटत होतं. तिने मानेने नाही असं सांगितलं. बघ अनु, तू स्वतःची काळजी घेत नाहीस ग. तू काळजी घेतली नाहीस तर त्याचा त्रास बाळाला सुद्धा होणार की नाही. तू बस, मी ताट पाणी घेऊन आलो. उठतच त्याने ताट पाणी घेतलं, तिलाही वाढलं. पण दोघांचं जेवण जरा टेन्शनमध्येच झालं. रात्रभर रोहनला काही झोप आली नाही. काय करावं, कसं करावं, छोटा मोठा उद्योग करावा का पार्ट टाइम नोकरी शोधावी, सगळे विचार मनात येऊन गेले. सरांबद्दल नको नको ते बोलून सुद्धा झालं. पहाटे पहाटे तर छातीवरच दडपण येऊ लागलं. आता विचार करून करून आपल्याला हार्ट अटॅक येईल की काय अशी भीती वाटू लागली. तसं काही व्हायला नको. अजून आपलं बाळ लहान आहे. जे होईल ते होईल. आपण परिस्थितीला फेस करूया. सकाळी तो लवकरच उठला म्हणजे काय, झोपलाच नव्हता खरं तर. आज अनुपमा पण लवकर उठली. चपाती भाजी केली, त्याचा डबा भरला, नाश्ता दिला, देवाला निरांजन लावलं. देवा, सगळं काही ठीक होऊ देत रे बाबा. देवासमोरची उदी तिने रोहनला लावली. हे पहा, काळजी करू नका. परमेश्वर आपल्या मागे उभा आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. काही ना काहीतरी मार्ग निघेल हो, ती म्हणाली. तो हसला, देवाला नमस्कार करून बाहेर पडला. बाईक स्टार्ट केली. आज डोकं अगदी शांत ठेवायचा असाच त्याने विचार केला होता. शांतपणेच त्याने बाईक चालवली. आज सरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना सॉरी म्हणायचं. कंपनी विकू नका अशी रिक्वेस्ट पण करायची. पण त्यातूनही ते ऐकले नाहीत तर त्यांना विनंती करायची की निदान मला कामावरून कमी करू नका. आणि तरीही ऐकले नाहीत तर मग शेवटचा पर्याय हाच की त्यांना असं सांगायचं की जर मला कमी करणार असालच तर निदान 3 महिने अगोदर सांगा, म्हणजे दुसरीकडे नोकरी तरी शोधता येईल. आता विचारांची क्लॅरिटी आल्यामुळे मन शांत झालं होतं. समोर अनेक पर्याय पण मिळाले होते. आज तो जरा लवकरच आला होता. त्याने शांतपणेच काल अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण केलं, चुका दुरुस्त केल्या. मनाला बरं वाटलं. अर्ध्या तासाने सर पण आले. त्याने सरांकडे पाहिलं. सरांनी पण त्याच्याकडे पाहिलं. भुवया उडवूनच सरांनी विचारलं, हां, कशी आहे तब्येत आज? का आजही उपाशीच आलायस? सरांनी असं विचारताच तो चटकन उभा राहिला. नाही सर, आज पोटभर खाऊन आलोय मी. आणि काल अपूर्ण राहिलेलं काम, चुकलेलं काम पण व्यवस्थित पूर्ण करून ठेवलंय. मी थोड्या वेळाने फाईल घेऊन तुमच्या केबिनमध्ये येतो. तो म्हणाला. थोड्या वेळाने कशाला? चल माझ्याबरोबर, असं म्हणत सर पुढे गेले. त्याने पण मग गडबडीत फाईल उचलली. तो सरांच्या मागोमाग आत आला. सरांनी आधी केबिनचा दरवाजा उघडला. एसी चालू केला. सगळे लाईट्स लावले. छानपैकी खिडकीचा पडदा बाजूला केला आणि मग ते आरामात टेकून खुर्चीवर बसले. अरे बस, उभा का? सर म्हणाले. नको सर,
असू दे, हळू आवाजात तो म्हणाला. अरे बस, बसून बोल, फाईल डिस्कस करायची आहे ना, बस. मग तो बसला. सरांनी फाईल पाहिली. छान, आज सगळं काम कसं छान केलंयस. पोट भरलेलं असलं ना की डोकं पण छान चालतं. रोहन, अरे रोज सकाळी घरचा ताजा नाश्ता करून यावा रे. तुम्ही सगळी तरुण मंडळी मला माझ्या मुलासारखी आहात, म्हणून मी तुम्हाला कधी कधी ओरडतो, तुमच्यावर चिडतो, कधी कधी रागावतो, पण तुम्हा सगळ्यांची मला काळजीच असते. हाताची घडी घालत सर म्हणाले तसा तो थोडा हसला. बरं मग येऊ मी सर, त्याने विचारलं. खरं तर त्याला सगळं बोलायचं होतं, पण सकाळी सकाळीच हा विषय कसा काढायचा, म्हणून तो काही बोलला नाही. हो, यायला काही हरकत नाही, पण जरा 1 मिनिटच थांब हां. मग सरांनी इंटरकॉम लावला, बहुतेक रिसेप्शनिस्टला. अगं माधवी, पांडू काका कुठे आहेत, त्यांना जरा आत पाठवून दे. हां, लवकर पाठवून दे, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. थांब जरा, पांडू काका ॲपल घेऊन येतील, त्यातलं एक ॲपल घेऊन जा तू, आणि थोड्या वेळाने ते खा. सर असं म्हणताच त्याला एकदम ठसकाच लागला. आता ॲपल कंपनीचं प्रमोशन पण करायला याने सुरुवात केली की काय, असा विचार रोहनच्या मनात आला. अरे सांभाळून, ठसका का लागला, पाणी घे, सर म्हणाले. तितक्यात पांडू काका टोपलीभर ॲपल्स घेऊन आत आले. रोहन ते सगळं पाहतच होता. साहेब, ॲपलच भरत होतो म्हणून लेट झाला, पांडू काका म्हणाले. हरकत नाही काका, तुम्ही त्यातलं एक ॲपल रोहनला द्या, एक तुम्ही पण घ्या आणि एक माझ्या समोरही ठेवा, आणि मग उरलेली सगळी ॲपल्स बाहेर स्टाफला वाटा, आणि हे असं रोज झालं पाहिजे मी सांगेपर्यंत. साहेब असं म्हणताच रोहन साहेबांकडे आश्चर्याने पाहू लागला. पांडू काका हसले. त्यांनी एक ॲपल रोहनला दिलं. रोहनने बिचाऱ्याने ते गुपचूप घेतलं, आणि मग एक ॲपल त्यांनी साहेबांच्या समोर ठेवलं. एक ॲपल स्वतःच्या खिशात भरलं, आणि मग टोपली घेऊन ते आरामात बाहेर पडले. आणि हो काका, ॲपल्स वाटून झाले की माझ्यासाठी जरा ग्रीन टी पण घेऊन या. हो आणतो साहेब, म्हणतच ते बाहेर पडले. हां रोहन, ॲपल घेतलंस ना, आता जाऊ शकतोस तू, साहेब म्हणाले. सरांनी ॲपल बरोबर निरोपाचा नारळ पण हातात ठेवला की काय, असं रोहनला वाटू लागलं. साहेबांना यातून काय सुचवायचं असेल, कंपनी लगेच सोडावी लागेल की काय, तो बिचारा विचारात गेला. काय रे, कसला विचार करतोयस, ऑर्गॅनिक ॲपल्स आहेत, खाऊ शकतोस तू, ते म्हणाले. अहो पण सर, ॲपल कशाला वाटता हो तुम्ही, त्याने भीत भीत विचारलं. कशाला वाटतो म्हणजे, माझी मर्जी, ॲपल वाटेन, केळं वाटेन, काही वाटीन, आंब्याचा सीझन आला की आंबे वाटीन. दर शनिवारी आता ॲपल बरोबर केळं पण देणार आहे मी, आता तसंच ठरवलंय मी, सर म्हणाले. तसं त्याचं टेन्शन आणखीन वाढलं. अहो पण सर, हे सगळं का ठरवलं तुम्ही, आम्ही चांगलं काम करतो ना. अहो एखाद वेळेस एखाद्या स्टाफकडून पण चूक होऊ शकते ना, ते पण माणसं आहेत ना, आणि आपली कंपनी पण तशी बरी चालली आहे ना सर. अहो असा टोकाचा निर्णय घेऊ नका, तो कळवळून म्हणाला. अरे, कंपनी माझी आहे ना, मग ॲपल वाटायचे, आंबे वाटायचे की केळी, मी ठरवेन. तर टोकाचा निर्णय काय झाला, आणि तुम्हाला काय करायचं हे सगळं, तुम्ही फक्त फळ खायचं काम करा, सर रागावून म्हणाले. सर, फळांबद्दल बोलत नाहीच आहे मी, कंपनीबद्दल बोलतोय, तो म्हणाला. मग मीही तेच म्हणतोय, कंपनी माझी आहे की नाही, माझ्या स्टाफला कोणतं फळ द्यायचं ते मी ठरवेन. मला तुमची काळजी आहे रे, म्हणून फळं देतो, सर म्हणाले. अहो पण सर, कशाला देताय ते तरी, फळं देऊन काय होणार आहे, फळांनी का आमचं घर चालणार आहे. आज फळ द्याल, उद्या निरोपाचा नारळ द्याल, असं करू नका हो सर. तुम्ही आधी कंपनी विकायचा निर्णय बदलून टाका, मी रिक्वेस्ट करतो. सर, अहो त्या ॲपलच्या नादी लागून कितीतरी लोकांच्या नोकऱ्या जातील, तो पुन्हा कळवळून म्हणाला. तो असं म्हणाल्यावर सर जरा गोंधळले. ॲपल खाऊन लोकांच्या नोकऱ्या जातील, हे कुठलं लॉजिक रोहन, सरांनी आश्चर्याने विचारलं. अहो आम्ही काय ॲपल खाणार, ते ॲपलच आम्हाला खाऊन टाकेल. त्या कंपनीचा मालक कसा असेल, तो कुणाला ठेवेल, कुणाला काढेल, आपल्याला काय माहीत. सर, तुम्ही केवढे चांगले आहात, तुमच्याकडे काम करायची आम्हाला सवय झाली आहे. आता कधी कधी चुका होतात, पण त्याही आम्ही कमी करू ना. पण प्लीज सर, कंपनी विकू नका हो, रिक्वेस्ट करतो, नोकरीचा प्रश्न आहे. नोकरी टिकली तर घरात पैसे येतील,
माझं घर चालेल, माझ्या मुलीचं शिक्षण होईल, तिला चांगलं शिक्षण मी देऊ शकेन ना. आता लगेच दुसरी नोकरी कुठे शोधणार? आणि ती मिळाली तरी कशी असेल कुणास ठाऊक? तिथे लोक कसे असतील? ती किती लांब असेल? प्लीज सर, ॲपलचं प्रमोशन सोडा आणि आपली कंपनी वाचवा. ते तुमच्याच हातात आहे फक्त. मी हात जोडतो सर, प्लीज असं करू नका. तो उठला. सर बिचारे आणखीनच गोंधळले. अरे काय मूर्खासारखं बोलत चाललायस रे तू रोहन? मी कशाला कंपनी विकेन? आणि कोण ॲपल कंपनीचा मालक माझी कंपनी विकत घेणार आहे? सरांनी असं विचारताच तो सरांकडे पाहतच राहिला. काय बडबडत चाललायस तू रोहन? तू आधी खाली बस. काय झालंय ते मला शांतपणे सांग. सर असं म्हणाल्यावर त्याला काही कळलंच नाही. अरे असं वेड्यासारखं काय बघत बसलायस माझ्याकडे? पाणी घे आधी, शांत हो आणि शांतपणे सांग. त्याने घटाघटा पाणी पिऊन घेतलं. तो थोडा शांत झाला. हां बोल रे आता. काय कसला गोंधळ झालाय तुझ्या मनात? सरांनी विचारलं. सर तुम्ही आपली कंपनी ॲपल कंपनीच्या मालकाला विकणार नाहीत ना? त्याने भीत विचारलं. अरे कोण ॲपल कंपनीचा मालक? आणि मी त्याला कशाला माझी कंपनी विकू? काय वेड्यासारखं बडबडतोयस ना, मला कळतच नाही रे बाबा. सरांनी उलट विचारलं. अच्छा, म्हणजे कंपनी विकायचा निर्णय आता बदललात तुम्ही. बरं झालं. तो अजूनही परत गोंधळलेलाच होता. परत मूर्खासारखं तेच बोलतोयस तू. मला सांग, तुला हे सगळं कुणी सांगितलं? नेमकं काय ऐकलंस तू? सरांनी जरा रागानेच विचारलं. रोहनने मग एक आवंडा गिळला. सर खरं सांगू, मी ऐकलं होतं की तुम्ही ही कंपनी ॲपल कंपनीच्या मालकाला विकणार म्हणून, आणि मग तो काही जणांना नोकरीवरून काढून टाकणार. त्याने आपली शंका भीत सांगितली. मग मात्र सरांनी डोक्याला हात लावून घेतला. आणि हे तुला कुणी सांगितलं? सरांनी विचारलं. तो काही बोलला नाही. अरे सांग. सर चिडले. सर उगीच नाव सांगायला नको ना. तो म्हणाला. आता सांगतोस की लगेच तुला कंपनीतून काढून टाकू? सर असं म्हणाल्यावर तो जरा घाबरला. सांगतो सर, मला मॅनेजर शिंदेंनी सांगितलं. तो म्हणाला. काय सांगितलं? सरांनी विचारलं. जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच, तो म्हणाला. सरांनी मग लगेचच शिंदेंना फोन केला. आता मात्र रोहन अधिकच घाबरला. 10-15 सेकंदात शिंदे आत आले. सर तुम्ही मला बोलवलं? शिंदेने भीत विचारलं. मला सांगा शिंदे, मी माझी कंपनी ॲपल कंपनीच्या मालकाला विकणार आणि तो ॲपल कंपनीचा मालक काही एम्प्लॉईजला काढून टाकणार असं तुम्ही रोहनला सांगितलं होतं का? शिंदेने मग रोहनकडे पाहिलं. तो बिचारा आणखीनच घाबरला. शिंदे काही बोलले नाही. काय विचारतोय शिंदे? सॉरी सर, पण जे कळलं ते बोलून गेलो. खरं तर मलाही कळायला हवं होतं की एवढी सिक्रेट आणि कॉन्फिडेन्शियल गोष्ट स्टाफला सांगायला नको, पण चुकून बोलून गेलो. खरंच सॉरी, शिंदे म्हणाले आणि मान खाली घालून उभे राहिले. अहो कसलं सिक्रेट, कसली कॉन्फिडेन्शियल गोष्ट. माझं ना डोकं फुटायची वेळ आली आता. तुम्ही सगळ्यांनी सगळा काय गोंधळ घालून ठेवलायत. मी माझी कंपनी कुणालाही विकणार नाहीये. मग तो ॲपलवाला असेल, केळीवाला असेल, नाहीतर मँगोवाला. शिंदे आणि रोहन मग सरांकडे पाहतच राहिले. सरांनी मग डोक्याला हात लावून घेतला. शिंदे खरं सांगा, होय ही बातमी तुम्हाला कोणी सांगितली? माझं आणि तुमचं या संबंधित काही बोलणं झालं होतं का? शिंदेने मानेने नाही असं सांगितलं. मग तुम्हाला ही बातमी कशी कळली? सरांनी विचारलं. शिंदे काहीच बोलले नाहीत. अहो बोला हो शिंदे. सर जरा चिडल्यावर मग ते म्हणाले. अकाउंटंट पांडे मला म्हणाले. अच्छा, बरं मग एक काम करा, आता पांडेंना बोलावून घ्या आणि तुम्ही पण त्यांच्यासोबत आत या. रोहन तर मग आणखीनच घाबरला. मॅनेजर शिंदे बाहेर गेले. अकाउंटंट पांडेंना घेऊन आले. आत येऊ का सर? पांडेंनी विचारलं. या. मला सांगा पांडे, तुम्ही काय घोळ घालून ठेवलायत? सरांनी असं विचारल्यावर पांडे बिचारे घाबरले. सर माझं काम मी व्यवस्थित करतो. सगळे अकाउंट्स टॅली करून ठेवले आहेत. कोणती पण फाईल आणायला सांगा. सगळ्या फाईल अशा पूर्ण आहेत. प्लीज सर, मला नोकरीवरून काढू नका हो. माझी लहान 2 मुलं आहेत. हात जोडत पांडे म्हणाले. तसं तर सर आणखीन भडकले. त्यांनी डोळे बंद करून घेतले. दीर्घ श्वास घेतला. खरं तर जाम राग येत होता.
पण स्वर अगदीच शांत आणि नॉर्मल ठेवला. मला सांगा पांडे, मी माझी कंपनी विकणार हे तुम्हाला कोणी सांगितलं हो? पांडेने मग आधी रोहनकडे पाहिलं, मग मॅनेजर शिंदेंकडे पाहिलं. ते दोघं घाबरले होते आणि मग गोंधळून पांडे तसेच उभे राहिले. काय विचारतोय पांडे मी? अहो, प्रत्येकाला मला एकच प्रश्न 2-2 वेळेस का विचारावा लागतोय हो? तुम्हाला ही बातमी कुणी सांगितली? पांडे घाबरले आणि पटकन बोलून गेले, क्रांती मॅडमनी. बरं, तुम्ही आता जा, क्रांती मॅडमना घेऊन या आणि तुम्ही पण या सोबत. पांडे बाहेर पडले. क्रांती मॅडमना घेऊन आले. मे आय कम इन सर? या क्रांती मॅडम. सध्या जी काही क्रांती झाली आहे त्यामुळे माझ्या कंपनीची शांती बिघडली आहे. त्यावर तुम्ही थोडा प्रकाश टाकू शकाल का? सरांनी असं विचारल्यावर त्या टेन्शनमध्येच आत आल्या. ऑलरेडी त्या तिघांना पाहून त्या जास्तच टेन्शनमध्ये आल्या. काय झालं सर? यापैकी कुणाकुणाचं टर्मिनेशन लेटर टाईप करायचंय की सगळ्यांकडून डायरेक्ट रेजिग्नेशनच घ्यायचंय? भीत भीत त्यांनी विचारलं. कुणाचं काही करायचं नाहीये, पण आता सध्या आपल्या ऑफिसमध्ये माहिती ट्रान्सफर तंत्रज्ञानाची जी काही नवीन क्रांती चालली आहे ना, त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचंय. सर भडकल्यावर त्यांनी पापण्यांची उघडझाप केली. मला सांगा क्रांती मॅडम, मी माझी कंपनी विकणार आहे हे तुम्हाला कुणी हो सांगितलं? ऐकूनच क्रांती मॅडम एकदम सटपटल्या. म्हणजे सर, बातमी फिरून फिरून परत तुमच्याकडे आलीच तर? त्यांनी विचारलं. हो आली, पण ती तुमच्यापर्यंत कशी आली होती ते आधी सांगा. क्रांती मॅडम गोंधळल्या. मॅडम बोला हो लवकर, आता माझी शक्ती आणि सहनशक्ती दोन्ही संपत चाललंय. सर असं म्हणाल्यावर लगेचच क्रांती मॅडम म्हणाल्या, मला पांडू काका म्हणाले सर. बरं, मग आता तुम्ही जा, पांडू काकांना घेऊन या आणि तुम्ही पण सोबत या. मग क्रांती मॅडम बाहेर गेल्या. पांडू काका खुशी खुशीत सगळ्यांना ॲपल्स देत होते. त्या त्यांच्याकडे येऊन थांबल्या. पांडू काका, तुम्ही माहिती बाहेर फोडलीत ते सरांपर्यंत कळलंय. चला, तुम्हाला आत बोलावलंय. ऐकूनच पांडू काकांना दरदरून घाम फुटला. पण त्यांना कशी कळली? त्यांनी विचारलं. तर मला काय माहीत, ऑलरेडी पांडे, मॅनेजर शिंदे आणि रोहन आतच बसलेत. चला, आपल्याला पण बोलवलंय. काकांनी मग टोपली तिथेच ठेवली आणि भीत भीत ते आत आले. या काका, आत या. मला सांगा हो, कंपनी विकण्याचे अधिकार मी कुणाला दिले होते? माझ्या परवानगीशिवाय तुम्ही सगळ्यांनी माझी कंपनी विकून पण टाकलीत? असं म्हणाल्यावर सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अहो, काय विचारतोय मी? कंपनी मी ॲपल कंपनीच्या मालकाला विकणार. तो मालक काही स्टाफला काढून टाकणार. ही माहिती तुम्हाला हो कोणी सांगितली? सरांनी असं विचारल्यावर पांडू काका जरा खजिलत झाले. त्यांनी मान खाली घातली. आता मी कोणत्या भाषेत आणि कोणत्या शब्दात विचारू पांडू काका तुम्हाला? मला सांगा, तुम्हाला ही माहिती कुणी सांगितली? सरांनी आवाज चढवला तसे मग पांडू काका घाबरले. अहो बोला म्हणतोय ना पांडू काका. पांडू काकांनी हिंमत गोळा केली. साहेब, काल केबिनमध्ये चहा ठेवायला आलो होतो तेव्हा तुम्ही कुणाशी तरी फोनवर बोलत होता ते ऐकलं. आता या स्टाफकडे मला पाहावंच लागणार आहे असं म्हणत होता. मला ॲपल कंपनीच्या मालकाशी बोलायचं आहे, त्याच्याशी डील करायची आहे असं कुणाला तरी सांगत होता ना, ते ऐकलं. काळजी वाटली म्हणून क्रांती मॅडमपाशी बोललो. ते म्हणाले, छान, म्हणजे मी माझ्या बायकोशी काय काय बोलतो ते तुम्ही चोरून ऐकलत आणि मग तुम्ही जाऊन क्रांती मॅडमना सांगितलं. क्रांती मॅडमनी ती माहिती त्यांना जशी समजली तशी वळवून घेतली आणि पुढे पांडेंना सांगितली. पांडेंनी ती माहिती त्यांना जशी समजली तशी ऐकली, तिच्यात आणखीन तोडमोड केली आणि मग शिंदेंना सांगितली. आणि मग शिंदेंनी कसलाही शहानिशा न करता ती या रोहनला सांगितली. आणि मग रोहनने दुनियाभरचं टेन्शन घेतलं. त्याला रात्री झोप आली नाही. अगदी छातीत दुखेपर्यंत या एवढ्या फालतू गोष्टीचा तो विचार करत राहिला. पण एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा नक्की गोष्ट काय, ती मला विचारायची कुणाला बुद्धी झाली नाही काय? सरांनी सगळ्यांकडे पाहिलं. आता सगळ्यांच्याच माना खाली होत्या. सर, तुमची भीती वाटली. तुम्ही मालक आहात. रोहन भीत भीत म्हणाला. अरे, मी मालक आहे म्हणून मी तुम्हाला काढून टाकेन असं तुम्हाला वाटलं काय?
तुम्ही मला ओळखत नाहीत? मी काय म्हणालो होतो? आता माझ्या स्टाफकडे मलाच पाहावं लागणार आहे. मला ॲपल कंपनीच्या मालकाशी बोलायचं आहे, त्याच्याशी डील करायची आहे. म्हणजे काय तर त्या ॲपलवाल्याशी आता मला वर्षभराची डील करायची आहे. त्याच्याकडून थोडं डिस्काउंट करून घ्यायचं आहे, कारण मी आता रोज त्याच्याकडून ॲपल विकत घेणार आहे. स्टाफ लांबून येतो, दमून भागून येतो. कधी कुणाच्या घरी काही प्रॉब्लेम असतात, जेवण घेऊन येत नाही, कधी नाश्ता करत नाही. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो, हेल्थ बिघडते आणि मग कामात चुका होतात. म्हणून मी ठरवलं होतं की रोज सगळ्यांना ॲपल देणार. पण तुम्ही तर माझी कंपनीच त्याला विकून टाकलीत. आणि तुम्हाला कोणता ॲपलवाला वाटला? तो स्टीव्ह जॉब की काय? माझी कंपनी गारमेंटची. त्या स्टीव्ह जॉबला काय कामाची ती? त्याच्या त्या कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलला तो गारमेंटची झबली टोपडी घालणार होता की काय? कमाल आहे तुमच्या सत्सद विवेकबुद्धीची. सगळे खरोखरच प्रज्ञावंत आणि ज्ञानवंत आहात. मला तर वाटतं ॲपल बरोबर आता तुम्हाला 2-2 बदाम सुद्धा द्यावे लागतील. सर असं म्हणतात सगळेजण एकदम हसले. सरांना पण खूप हसायला आलं. सरांच्या केबिनमध्ये काही वेळ हास्य पसरलं. थोडा वेळ तसाच गेला. पण मग मात्र सर थोडे गंभीर झाले. हे पहा, ही गोष्ट तेवढी सिरियस नव्हती म्हणून हसण्यावारी नेली. पण खरोखरच एकाची माहिती दुसऱ्याकडे, दुसऱ्याची माहिती तिसऱ्याकडे तोडून मरोडून पाठवली जाते. त्यालाच इन्फॉर्मेशन डिस्टॉर्शन असं म्हणतात. आपण एखाद्याबद्दल एखादी गोष्ट बोलून जातो. कदाचित आपल्या मनात काही नसतं, पण समोरचा ऐकणारा त्याच्या पद्धतीने ती गोष्ट रिसीव्ह करत असतो. त्याला स्वतःचे अर्थ लावत असतो. कदाचित मीठ मसाला लावून दुसरीकडे पास ऑन करत असतो. आणि मग आपण बोललेली माहिती खूपच वेगळ्या आणि विचित्र पद्धतीने बाहेर येते. तेव्हा बोलताना नेहमी खात्री करून बोलावी रे. सॉक्रेटिस 3 फिल्टर टेस्ट हेच तर सांगते. जी गोष्ट आपल्याला इतरांना सांगायची आहे त्याबद्दल 3 फिल्टर्स लावायचे. एक सत्यता, म्हणजे जी गोष्ट मी बोलणार आहे ती 100% खरी आहे का? 2 चांगलेपणा, जी गोष्ट मी बोलणार आहे ती खरोखर चांगली आणि प्रेमळ आहे का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे उपयोगिता, जी गोष्ट मी बोलणार आहे ती समोरच्याच्या खरोखरच उपयोगाची, हिताची आहे का? जर या तिन्ही पातळ्यावर तुमची बातमी पास होत असेल तर आणि तरच ती समोरच्याकडे बोला. अन्यथा मौनम सर्वार्थ साधनम. कारण अशी माहिती किंवा असं गॉसिप कुणाच्याच हिताचं नसतं. तेव्हा आता यापुढे कोणतीही माहिती पुढे पास करायच्या आधी सगळ्या बाजूने त्याचा पडताळा करून घ्या. समजलं? हो सर, सगळेच एका सुरात म्हणाले. आणि मग हसत हसत सगळे बाहेर पडले. रोहन सगळ्यात शेवटी बाहेर पडत होता. सरांनी त्याला थांबवलं. थांब रे रोहन. रोहन वळला. अरे बेटा, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नसतं. आपण जे काही ऐकतो ते सगळंच खरं असतं असं नाही रे. आधी क्लॅरिटी करून घ्यायची असते. आणि सुतावरून स्वर्ग तर अजिबात गाठायचा नसतो. मी तुला ओरडतो किंवा ओरडलो म्हणजे माझा तुझ्यावर राग आहे असं नाही रे. कामात चुका झाल्या म्हणून ओरडतो. तुम्ही काम अधिक चांगल्या पद्धतीने करावं असं मला वाटतं. पण मला तुमच्या सगळ्यांचीच खूप काळजी असते. आणि हे बघ, तुझी लेक म्हणजे माझी नात. ती मोठी होईपर्यंत आणि तू म्हातारा होईपर्यंत ही कंपनी मी काही विकत नसतो. तेव्हा निश्चिंत रहा. सर असं म्हणाल्यावर तो हसला. थँक्यू सर. आज त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल अगदी कानापर्यंत पोचली होती. तो बाहेर पडला. अगदी आनंद वाटत होता. हलकं हलकं पण वाटत होतं. तो आनंदाने घरी आला. तो आनंदात आहे पाहून अनुपमाला पण बरं वाटलं. काय हो, प्रॉब्लेम मिटला? तिने विचारलं. त्याने घडलेली हकीकत सांगितली. तिलाही जरा बरं वाटलं. पण आज तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल मात्र गायब होतं. तुला काय झालं अनु? त्याने विचारलं. अहो, विराटच्या आत्याचा फोन होता हो. अच्छा, काय म्हणत होत्या आत्या? त्याने विचारलं. म्हणत होती गावच्या प्रॉपर्टीत माझा पण हिस्सा आहे. पण काल पालघरचे काका म्हणत होते की तुझे बाबा म्हणाले की आत्याला हिस्सेदार धरणार नाही म्हणून. हे बघ, मी आता कोर्टात जाणार आहे असं सगळं म्हणाली. पण खरं सांगू का, बाबा असं काही बोलतील असं मला वाटतच नाही. आता बाबांना डायरेक्टली ही गोष्ट कशी विचारू की आधी पालघरच्या काकांना विचारू? ती विचारात पडली.
रोहन मात्र खो खो हसू लागला. खरं सांगू अनु, बातमी एकीकडून दुसरीकडे पोहोचली की ती अशीच तुटकी फुटकी पोहोचते. आणि आता तू या बाबतीत आणखीन काही बोलूच नकोस, काही विचारू देखील नकोस. त्या प्रॉपर्टीशी आपला दूरचा संबंध नाही. जे काही समज आहेत, गैरसमज आहेत, ते बाबा, काका आणि आत्या आपापसात सोडवून घेतील. त्या गोष्टीच्या मध्ये आपल्याला पडायचंच नाही मुळी. आणि उगीच याच्या त्याच्याबद्दल गॉसिप करून नेगेटिव्हिटीचं चुंबक पण व्हायचं नाही आपल्याला. आपण आपल्या भविष्याबद्दल, आपल्या पिलूच्या भविष्याबद्दल बोलूया. तुला त्या सॉक्रेटिसच्या ट्रिपल फिल्टर टेस्टची माहिती आहे का गं? थांब, मी सांगतोच. असं म्हणत त्याने आपल्या बायकोच्या खांद्यावर हात टाकला आणि सॉक्रेटिसच्या निमित्ताने का होईना कितीतरी दिवसांनी दोघांचं संभाषण छान छान फिल्टर झालं.